हॅलो फ्रेंड्स, आज आहे श्रावणी सोमवार. तर आज मी बनवणार आहे स्वीट डिश बनवणार आहे. त्यासाठी मी काय काय घेतलं आहे, मी मालपोहा बनवणार आहे. मालपोहासाठी मी घेतलं आहे गव्हाचं पीठ, गूळ घेतला आहे, ओलं खोबरं आहे आणि वेलची पावडर आहे. आता आपण कसं बनवूया चला. मी गव्हाचं पीठ पूर्ण वाटी मी गव्हाचं पीठ ते घेणार आहे. एका बाउलमध्ये आपण पूर्ण वाटी गव्हाचं पीठ घेऊया. त्यानंतर त्याच्यामध्ये आपण जो गूळ आहे बारीक केलेला तो आपण त्याच्यामध्ये ॲड करणार आहोत. आपण मिक्स करून घेऊया. त्यानंतर त्याच्यामध्ये मी अर्धा चमचा वेलची पावडर टाकणार आहे आणि जे ओलं खोबरं आहे ते आपण त्याच्यामध्ये ॲड करणार आहोत आणि हे सर्व आपण प्रॉपर मिक्स करून घेऊया. श्रावणातील सोमवार आहे, पहिलाच श्रावणी सोमवार आहे. आता आपण ह्याच्यामध्ये थोडं थोडं पाणी ॲड करत जाऊया. प्रॉपर मिक्स करून घेऊया. आपण जो गूळ बारीक केला आहे ना तो प्रॉपर मेल्ट झाला पाहिजे. त्याच्यासाठी आपल्याला ना थोडं थोडं पाणी ॲड करून आपल्याला ते गूळ आपल्याला प्रॉपर मेल्ट करायचा आहे. आणि आपल्याला एकदम घट्ट पण नाही करायचं आहे, एकदम पातळ पण नाही करायचं आहे. मीडियम पद्धतीनेच आपल्याला ते पातळ करायचं आहे. एकदम जास्त पातळ झालं ना तर पूर्ण आपलं जे पॅन आहे त्याच्यावरती पूर्ण ते पसरणार आहे. आपल्याला एकदम मीडियम घट्ट असं ठेवायचं आहे. आपल्याला ते थोडं थोडं पाणी ॲड करून आपल्याला ते हे बघा अशा प्रकारे आपल्याला बॅटर रेडी करायचं आहे. आपलं कंटिन्युअसली आपल्याला मिक्स करत राहायचं आहे, हलवत राहायचं आहे. गूळ प्रॉपर मेल्ट झाला पाहिजे. आपण हे नाही अर्धा तास आपण बाजूला ठेवणार आहोत. चांगला त्यातला गूळ पण जो आहे ना मेल्ट झाला पाहिजे चांगला. आपण बाजूला ठेवून तुम्ही पाहू शकता कलर पण आता किती चेंज झाला आहे तो. एक साईडला आपण पॅन गरम करायला ठेवला आहे. पॅन आपला चांगला गरम करून घेऊया. त्यानंतर आपण त्याच्यावरती साजूक तूप आपण लावून घेऊया पॅनला. आणि जे बॅटर आपलं रेडी झालं आहे ना मालपोहाचं ते आपण छोट्या छोट्या साईजने पॅनवरती सोडूया. अशा पद्धतीने आपल्याला करायचं आहे. आणि गॅस आपल्याला स्लोच ठेवायचा आहे. फास्ट जर केला ना तर ते करपतील. आपल्याला गॅस स्लोच ठेवायचा आहे. तुम्ही पाहू शकता कलर पण किती सुंदर आला आहे, ब्राऊन कलर झाला आहे आणि हे खायला पण खूप छान लागतात. श्रावणातील पहिला सोमवार. अशा पद्धतीने आपल्याला बाकीचे सर्व मालपोहा आपल्याला तयार करून घ्यायचे आहेत. तुम्ही पाहू शकता कलर पण किती सुंदर आला आहे आणि खायला पण खूप छान लागतं. हे तुम्ही पाहू शकता आपले मालपोहा डिश स्वीट डिश रेडी झाली आहे. तुम्हाला कशी वाटते ते मला तुम्ही नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि माझ्या चॅनलला प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. थँक्यू.